डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर येथे आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ठाण्यातील डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर येथे 1975 ते 2025 या कालावधीतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर सुवर्ण महोत्सव वर्ष अंतर्गत 1975 ते 2025 या बॅचमधील आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मेळावा कमिटीच्या वतीने शाळेत आयोजित केला होता। माजी मुख्याध्यापक अशोक चिटणीस, शिक्षिका सुधा ओक, साठे सर, कानडेबाई यांच्यासह इतर शिक्षक येथे उपस्थित होते। उपस्थित शिक्षकांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यात आले। माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांशी संवाद साधला। विद्यार्थी मनोगत, शिक्षक विद्यार्थी संवाद, बालपणीचे खेळ, लाईव्ह म्युझिक यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं होतं। या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शाळेतील आठवणींना वेगळाच उजाळा मिळाला। त्यातूनच अनेक जण भाऊ झाल्याचे देखील पाहायला मिळाले। बऱ्याच वर्षानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या ठिकाणी एकत्र आल्यानंतर सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी आयोजकांचं या ठिकाणी कौतुक देखील केलं आणि आभार देखील मानले। या संपूर्ण कार्यक्रमास नियोजन 1957 बॅचचे रमण खोले यांनी केले होते। आलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी छायाचित्र देखील घेण्यात आलं। तसेच आठवणींचे झाड या ठिकाणी उभारण्यात आलं होतं। एकंदरच्या संपूर्ण आठवणीने उपस्थित ज्येष्ठांना पुन्हा एकदा विद्यार्थी व्हावे असे वाटत होते। मी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आयोजक रमण खोले यांनी दिली आहे। आमच्या माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे। आम्ही डॉक्टर बेडेकर विद्या मंदिरचे विद्यार्थी 1975 ला आम्ही शाळा सोडली, नवीन एसएससी, आणि 50 वर्ष झाली आम्ही शाळा सोडून। त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व सर्व आमच्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी, त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी, कोणी कोणी आयुष्यामध्ये काय काय अचिव्हमेंट केलं ते सगळं समजून घेण्यासाठी आम्ही आज भेटलेलो आहोत। त्यामध्ये काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, काही गाणी आहेत, काही गेम्स आहेत, आणि सर्व शिक्षकांना आम्ही छोटीशी गुरुदक्षिणा आणि त्यांचा पण सत्कार आम्ही केलेला आहे। आम्ही पुन्हा शाळेत आलो असं वाटलं। जो प्रवास आम्ही हाफ पॅन्ट मध्ये सुरू केला होता तो आम्ही फुल पॅन्ट मध्ये आलो। आता काही आजी आजोबा झाले, पण आम्हाला पुन्हा आमचं बालपण परत मिळालं असं वाटतं। त्यांना सांगाल की तुमची शाळेची जी घडण आहे आणि शिक्षकांचा जो तुमचा सुरुवातीचा संपर्क असतो आणि जी शिकवण आहे ती तुम्ही कधीही विसरू नका। त्यातच तुमची प्रगती आहे। कारण तुमचे आई वडील आणि शेवटी शिक्षक याच्यावरच तुमचे करिअर सगळे अवलंबून असते। सगळे आनंदमय वातावरण येतात। काही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले, तर माझ्या पण डोळ्यात पाणी आहे असं आहे ते। आमची कमिटी आहे आणि कमिटीने खूप चांगलं काम केलेलं आहे।